नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जाधव सर या आजच्या ऑनलाईन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आज आपण इतिहासाचा चौथा धडा आर्थिक विकास याची माहिती घेणार आहोत. तर आर्थिक विकासामध्ये आपल्याला अर्थव्यवस्था म्हणजे काय, त्याचबरोबर अर्थव्यवस्थेचे जे तीन प्रकार आहेत, भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था, यांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याआधी आपण प्रकरणाला सुरुवात करूया. आर्थिक विकास, पान नंबर 15. महत्त्वाच्या मुद्द्यांवर तुम्ही अधोरेखित करायचं आहे. भारताच्या आर्थिक धोरणाचा अभ्यास आपण ह्या प्रकरणात करणार आहोत. मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार, पंचवार्षिक योजना व त्यांचे यशापयश, बँकांचं राष्ट्रीयकरण, वीज कलमी कार्यक्रम, गिरणी कामगारांचा संप, 1991चे नवे आर्थिक धोरण. आता यामध्ये आपल्याला जे हे महत्त्वाचे मुद्दे दिलेत त्यांना अंडरलाईन करायचं आहे. पहिला मुद्दा आहे मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार, जे आपण बघणार आहोत. अर्थव्यवस्था म्हणजे काय, अर्थव्यवस्थेचे किती प्रकार आहेत आणि त्यापैकी मिश्र अर्थव्यवस्था जी आहे, जी भारताने स्वीकारलेली आहे, त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. त्यानंतर पंचवार्षिक योजना, प्रत्येक देशाच्या नियोजनाचा एक जो भाग असतो त्याद्वारे विकासाच्या योजना ठरवल्या जातात. त्यामध्ये दीर्घकालीन योजना आणि कमी कालावधीच्या असणाऱ्या योजना यांचा या ठिकाणी सहभाग होतो. म्हणजेच ज्याला इंग्लिशमध्ये आपण लॉंग टर्म प्लॅनिंग आणि शॉर्ट टर्म प्लॅनिंग असं आपण ठरवला जातो. यामध्ये आपण जर अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेमध्ये लॉंग टर्म प्लॅनिंग म्हणजे 25 वर्षाची योजना तयार केली जाते की येणाऱ्या 25 वर्षामध्ये आपल्याला कशा प्रकारचा विकास करायचा आहे. पण भारतामध्ये शॉर्ट टर्म प्लॅनिंग म्हणजे दर 5 वर्षांनी पंचवार्षिक योजना तयार केली जाते आणि ह्या पंचवार्षिक योजनामध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये कशा प्रकारे देशाचा विकास आपल्याला करायचा आहे, कशा प्रकारे उत्पादन वाढवायचं आहे, खर्च कसा करायचा आहे, याविषयीचा जो काही ताळेबंद असतो किंवा याविषयी असणारी जी काही प्लॅनिंग असतं त्यालाच आपण पंचवार्षिक योजना म्हणतो. त्याचं यशापयश आत्तापर्यंत झालेले जवळजवळ 10 ते 12पर्यंत ज्या पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत त्या योजनांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे, ज्यावेळेस इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्यावेळेस त्यांनी सर्व जवळजवळ 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं होतं, त्याविषयी माहिती. वीज कलमी कार्यक्रम भारताने आखलेला आहे, तो नेमका काय आहे, गिरणी कामगारांचा संप व त्याचे परिणाम, आणि आपल्या आत्तापर्यंतचं सर्वात आर्थिक उलाढालीचं आणि आर्थिक दृष्टीने महत्त्वाचं असणारं जे वर्ष आहे 1991. ह्या 1991चं जे काही आर्थिक वर्ष आहे त्या आर्थिक वर्षामध्ये जे काही आर्थिक धोरण राबवलं भारताने ते जे अतिशय महत्त्वाचं आहे, ज्याचा परिणाम आजही आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेवर दिसतोय. आणि म्हणून या 1991चं नव्या आर्थिक धोरणाचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. तर चला तर आपण सुरुवात करूया. आधी आपण बघूया मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा याविषयी विचारमंथन चालू होते. प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याच्या ऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केला. काही देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती तर काही देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती. प्रत्येक अर्थव्यवस्थेचे काही फायदे आणि तोटे असतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात, तर समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने हे समाजाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीची असतात. मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते. आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा मिश्र अर्थव्यवस्थेला जास्त प्राधान्य भारताने दिलेलं आहे आणि या अर्थव्यवस्थेचे परत 3 भाग पडतात, ते देखील आपण बघणार आहोत. या ठिकाणी आपल्याला अर्थव्यवस्थेचे जे 3 भाग पडतात ते आपण आधी बघूया. सुरुवातीला ही माहिती घेऊया की जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस भारतासमोर अनेक आर्थिक प्रश्न उभे राहिले होते. अशा वेळेस कोणती अर्थव्यवस्था स्वीकारायची हा प्रश्न भारतासमोर होता. तत्कालीन प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी त्यावेळेस भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्था या दोघांचा मध्य काढून मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं की पूर्णपणे उत्पादनाची जी साधने असतात ती भांडवली म्हणजेच व्यक्तीच्या किंवा व्यक्तिगत मालकीची असतात. तिथं सरकार कोणताही हस्तक्षेप करत नाही. अशा या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये फक्त नफा, जास्तीत जास्त नफा मिळवणे हा महत्त्वाचा त्या ठिकाणी उद्देश असतो. त्या ठिकाणी समाजाचं कल्याण किंवा समाजहित लक्षात घेतलं जात नाही. दुसरा जो प्रकार आहे
समाजवादी अर्थव्यवस्था. मग आता समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं की जे उत्पादनाची साधनांची मालकी असते ही समाजाची किंवा सरकारची असते आणि यामध्ये प्रथम उद्दिष्ट असतं समाजहित आणि नंतर दुसरं उद्दिष्ट असतं नफा. तर अशा वेळेस मग त्यावेळेच्या नेहरूंनी ठरवलं की कशा प्रकारे ह्या दोघांमधला मध्य आपल्याला शोधायचा आहे. आता भांडवलशाहीचे काही फायदे पण आहेत आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचे पण फायदे आहेत. दोघांचे फायदे विचारात घेऊन मध्य असा काढून मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली गेली. भांडवलशाहीमध्ये काय असतं की जे काही नियोजन असतं अतिशय शास्त्रशुद्ध असतं, परंतु त्यामध्ये मजुरांचं किंवा नोकरांचं किंवा नोकर वर्गाचं मोठ्या प्रमाणात शोषण होतं. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये नियोजनाचा आपल्याला अभाव दिसतो किंवा जी महत्त्वाची म्हणजे कार्यक्षम अशी योजना असते ती कार्यक्षम योजना आपल्याला या ठिकाणी दिसत नाही, पण मजुरांचं त्या ठिकाणी शोषण होत नाही. मग अशा वेळेस दोघांचं या ठिकाणी मजुरांचं शोषण होणार नाही आणि कार्यक्षम नियोजन देखील असेल, अशा प्रकारचा मध्य काढून त्या वेळेस पंडित नेहरूंनी मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर भांडवलशाही आणि समाजवादी ह्या दोघांचं सहअस्तित्व आपल्याला मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये दिसतं. अशी ही मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर अर्धा काही उद्योगाचा भाग आहे, 50% उद्योग हे भांडवलशाही म्हणजे व्यक्तिगत मालकीला दिले जातात आणि 50% जे उरलेले उद्योग आहेत जे अतिशय महत्त्वाचे आहेत देशाच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने आणि या ठिकाणी नक्कीच आपल्याला महत्त्वाचे असे जे उद्योग असतात ते सर्व शासनाच्या मालकीचे असतात. अशा प्रकारे या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्था भारताने स्वीकारली. आता ह्या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये परत 3 प्रकार पडतात. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये एक सार्वजनिक क्षेत्र असतं, एक खाजगी क्षेत्र असतं आणि एक संयुक्त क्षेत्र असतं. सार्वजनिक क्षेत्रामध्ये पूर्णपणे गव्हर्नमेंट सेक्टर मानलं जातं की ज्यामध्ये पूर्णपणे मालकी ही शासनाची असते आणि नियंत्रण देखील शासनाचं असतं आणि शासनामार्फत सर्व हे उद्योगधंदे चालवले जातात. खाजगी क्षेत्रामध्ये पूर्णपणे प्रायव्हेट असतं म्हणजे व्यक्तिगत मालकी असते आणि तिथं सरकारचं फक्त देखरेख असते, नियंत्रण मात्र हे राहत नाहीत. नियंत्रणसुद्धा ठेवण्याचा प्रयत्न भारतात केला जातो, पण जी मालकी असते ती मालकी पूर्णपणे खाजगी किंवा व्यक्तिगत दिली जाते. सरकारच्या देखरेखीखाली हे उद्योग चालतात. आणि तिसरं म्हणजे संयुक्त क्षेत्र. ह्या दोघांचा मध्य परत या ठिकाणी साधलेला आहे. काही प्रमाणात खाजगीकरण आणि काही प्रमाणात त्या ठिकाणी सरकारीकरण, अशा प्रकारे यातून संयुक्त क्षेत्र तयार केलं जातं. आता आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे की मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये जे महत्त्वाचे खाती आहेत, महत्त्वाचे सेक्टर आहेत, महत्त्वाचे क्षेत्र आहेत की ज्याचा जनतेशी थेट संबंध येतो किंवा विकासाच्या मार्गामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे, अशा उद्योगांचं त्या ठिकाणी असे जे उद्योग असतात ते पूर्णपणे सरकार आपल्या मालकीच्या किंवा नियंत्रणाखाली ठेवतो. त्याला आपण सार्वजनिक क्षेत्र असे म्हणतो. उदाहरणार्थ संरक्षण आहे. आता देशाचं संरक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. अशा वेळेस पूर्णपणे संरक्षण जे खातं आहे ते देशाने शासनाकडे किंवा सरकारी किंवा त्या ठिकाणी जनतेच्या नियोजनानुसार किंवा जनतेच्या अधिकारानुसार या ठिकाणी सरकारकडे ठेवलेलं आहे. त्याचबरोबर साहित्य उत्पादन, रेल्वे निर्मिती किंवा इतर महत्त्वाचे जे काही रेल्वे असेल, या सर्व जे समाजाच्या आणि शासनाच्या दृष्टीने महत्त्वाचे उद्योग असतात, देशाच्या हिताचे महत्त्वाचे असते, देशाचं संरक्षण या दृष्टीने महत्त्वाचे असतात, असे सर्व उद्योग हे सरकार आपल्या मालकीकडे ठेवतं. त्याला आपण सार्वजनिक क्षेत्र म्हणतो. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला लघु उद्योग दिसत आहेत. हे त्या ठिकाणी घरगुती उद्योग, जेव्हा कुटीर उद्योग असेही म्हटलं तरी चालेल. त्याचबरोबर ह्या प्रकारचे कुटीर उद्योग, घरी करणारे गृह उद्योग आपल्याला दिसत आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारची उद्योग या ठिकाणी चालवली जातात. मग या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणार आहोत. तर बघा, मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आपण बघितलं की हे 3 क्षेत्र असतात. सार्वजनिक क्षेत्र जे पूर्णपणे सरकारच्या मालकीचे असतं, खाजगी क्षेत्र जे पूर्णपणे खाजगी लोकांच्या मालकीचे असतं, फक्त नियंत्रण आणि देखरेख एक मात्र सरकारची असते, आणि संयुक्त क्षेत्र या दोघांमधला मध्य त्या ठिकाणी साधलेला आहे. त्याच्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र यामध्ये सुसंवाद असणे गरजेचं आहे, जसं भारतामध्ये आहेच.
या व्यवस्थेचं एक उद्दिष्ट असे आहे की अधिकाधिक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग या व्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मी मगाशी सांगितलं होतं बघा, दोघांमध्ये चांगले गुण आहेत भांडवलशाही आणि समाजवादीमध्ये, आणि दोष देखील आहेत. पण आपण काय केलेलं आहे, दोष काढलेत आणि दोघांमधले जे गुण आहेत, दोघांमधले जे फायदे आहेत